नमो नमः आत्मीयाः छात्राः व्याकरणकट्टा इति यूट्यूब कक्षे युष्माकं स्वागतम् असाम। अद्यदिने वयं समासः इति पाठ पश्यामः। तर बाळांनो, आज आपण अगदी परीक्षेला जाताना लक्षात ठेवण्यासाठी समास कसे बघायचे याचा धावता आढावा घेणार आहोत। वर्षभरामध्ये आपण समास शिकलेलोच आहोत, पण परीक्षेला जाताना नेमकं काय आणि कसं बघायचं याचा थोडक्यात आढावा आपण या व्हिडिओमध्ये घ्यायचा आहे। सर्वात प्रथम समासाचे मुख्य संस्कृतमध्ये 4 प्रकार पडतात। त्याच्यामध्ये अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास। तर बाळांनो, समास हा शब्द मुळातच विग्रह करून बनत असतो। द्वंद्व समासाचे 2 प्रकार पडतात, आपण पाहिलेले आहेत, इतरेतर द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास। मग इतरेतर द्वंद्व समास आणि त्याची नेहमी बऱ्यापैकी येणारी उदाहरणं आपण परीक्षेला बघतो। तर त्यापैकी उदाहरणार्थ बघा, ज्याच्या विग्रहामध्ये च असतं, ज्याच्या विग्रहामध्ये च हा शब्द येतो आणि प्रथमा विभक्ती येते समासाचा विग्रह करताना, तेव्हा आपण इतरेतर द्वंद्व समास असं म्हणतो। उदाहरणार्थ बघा, सीता रामौ, सीता च रामः च इतरेतर द्वंद्व समास। सुख दुःखे, सुखम च दुःखम च इतरेतर द्वंद्व समास। वृक्षलते, वृक्ष च लता च इतरेतर द्वंद्व समास। पशु पक्षिणः, पशवः च पक्षिणः च इतरेतर द्वंद्व समास। तर बाळांनो, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया। समाहार द्वंद्व। समाहार या शब्दावरूनच समजायचं की त्याच्यामध्ये एक प्रकारच्या बॉडी पार्ट्स असतात, किंवा आपण म्हणूया शरीराचे अवयव अविकी, किंवा मग आपल्याला विरोधाभास असलेले शब्द, किंवा मग आणखीन एक लक्षात ठेवायचं की त्याच्यामध्ये जन्मजात वैर असलेले प्राणी एकत्र येतात अशा पद्धतीनं। आणि तोच मुळातच हा समास हा नपुसकलिंगीम आणि प्रथमा एकवचनमध्ये असतो। तर असा जर काही आपल्याला जाणवत असेल तर तिथं तो समाहार द्वंद्व असतो। उदाहरणार्थ बघा, अहि नकुलम, अहि आणि नकुलम। अहि म्हणजे साप, नकुल म्हणजे मुंगूस। तर साप आणि मुंगूस म्हणजे तिथं आपल्याला समजलं बघा, अहि च नकुलः च एतयोः समाहारः, समाहार द्वंद्व समास। पाणिपादम, पाणिपादम हात आणि पाय, पाणी च पादो च एतेषां समाहार, समाहार द्वंद्व समास। मुख नासिका शरीराचे अवयव आणि अवयवी आल्यानंतर आपण समाहार द्वंद्व समास असं म्हणतो। मुखम चम नासिका चम एतयोः समाहार, समाहार द्वंद्व समास। त्यानंतर बघा पुढं, गो व्याघ्रम, गौः च व्याघ्रः च, इथं आपल्याला परस्पर शत्रुवैर दिसतंय, एतयोः समाहार समासः। त्यानंतर बघा पुढं, नेहमी येणारा हस्तपादम, हस्तौ च पादौ च एतेषां समाहार समासः। तर समाहार समासमध्ये एतयोः कधी वापरायचं रे? तर बाळांनो बघा, जेव्हा तो द्विवचनी असतो, फक्त 2च नाम आलेले असतात, तेव्हा तो द्विवचनी असेल समास तर तिथं एतयोः वापरायचं, आणि बहुवचनम आले असतील तर तिथं मात्र आपल्याला एतेषां वापरायचं। त्यानंतर पुढं बघूया आपण तत्पुरुष समास। तत्पुरुष समासाचे प्रमुख 4 प्रकार पडतात। विभक्ती तत्पुरुष समास, उपपद तत्पुरुष समास, तत्र तत्पुरुष समास आणि अलुक तत्पुरुष समास। आता बघा, विभक्ती तत्पुरुष समास त्याच्यामध्ये परत 6 प्रकार पडतात। तर ते आपण जेव्हा आपण शिकवत होतो तेव्हा ते अगदी प्रदीर्घानं अगदी व्यवस्थित घेतलं होतं, पण आज आता आपण धावतं जाता जाता लक्षात ठेवायचं, नेमके प्रश्न काय येतात, कसे येतात हे पाहायचं आहे, म्हणून आज आपण हा व्हिडिओ घेत आहोत। तर बाळांनो, एवढंच लक्षात ठेवायचं, द्वितीय विभक्ती जेव्हा येते, द्वितीय तत्पुरुष समास जेव्हा येतो तेव्हा त्या वाक्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे, श्रित, आश्रित, अतीत, पतित, गत, आपण आणि प्राप्त अशा पद्धतीचे काय असतात रे बाळांनो? उत्तरपदी अक्षरं असतात, आणि त्यावरून तो द्वितीय तत्पुरुष समास येतो। परत एकदा बघा, ज्या समासाच्या उत्तरपदी श्रित, आश्रित, अतीत, पतित, गत, आपण आणि प्राप्त असे जर पद असतील तर तो द्वितीय तत्पुरुष समास येतो। त्यानंतर तृतीय तत्पुरुष समास बघा, विहीण, विकल, मिश्र, युक्त, सम, समान, तुल्य, सदृश असं जर असेल तर तिथं तृतीय तत्पुरुष समास येतो। चतुर्थी बघा, ती मी 3 ते 4 प्रकारे तुम्हाला शिकवलेली, पण आज आता जाता जाता सांगते, ज्या समासाच्या विग्रहामध्ये उत्तरपदी जर अर्थम किंवा साठी पर्पज येत असेल काही याच्यामध्ये तर तिथं आपण चतुर्थी तत्पुरुष समास लावतो। पंचमी समास
पंचमी तत्पुरुष समास ओळखायला अतिशय सोपं आहे, की जसं की ज्याच्या उत्तरपदी भय, भीत, रक्षित, पतित, भयम, भीती, मुक्त अशा पद्धतीचे जर शब्द आले, अशा पद्धतीचे उत्तरपदी जर शब्द वापरलेले बघितले तर तो पंचमी तत्पुरुष समास असतो. षष्ठी तत्पुरुष समास माहिती आहे तुम्हाला, तर एखाद्या ची, चे मराठीतून बघायचं काही आपल्याला लागतात का, म्हणजे एखाद्याचा, एखाद्याची वगैरे, तर त्याला आपण षष्ठी विभक्ती सिय लागली असता षष्ठी विभक्ती लागते. सप्तमी तत्पुरुष समास अतिशय सोपा आहे. प्राज्ञ, प्रवीण, तज्ज्ञ, पटू, रत, व्यग्र, निपुण, कुशल, स्नेह असेल, उत्तम, प्रीती, प्रेम, आसक्ती, अनुराग असं जर काही असेल शब्द आपल्या उत्तरपदी तर तिथं सप्तमी तत्पुरुष समास येतो. तर बाळांनो, द्वितीयेचे उदाहरण बघा, नेहमी विचारले जाणारे कृष्णाश्रित, कृष्णमश्रित, कृष्णमश्रित द्वितीय तत्पुरुष समास. आणि द्वितीय ओळखायची कशी माहिती आहे तुम्हाला, शेवटच्या अक्षरावरती अनुस्वार किंवा जर म हलंत असेल तर आपण द्वितीय तत्पुरुष समास ओळखतो, लक्षात ठेवा. कल्पना अतीत, कल्पनाम अतीत द्वितीय तत्पुरुष समास. तृतीय तत्पुरुष समास बघा, मघाशीच म्हटलो आपण की कसं ओळखायचं, तर ज्याच्या उत्तरपदी आपल्याला समतुल्य, युक्त, मिश्र, संपन्न वगैरे शब्द येत असतील तर आपण काय म्हणतो, हीन, रहित असे येत असतील तर तो तृतीय असतो. आणखीन एक भाषेची खूण म्हणजे ज्याच्या उत्तरपदी न हा प्रत्यय जोडला जातो, कर्तृवाच्य, करणवाच्य म्हणतो आपण त्याला, च्या साहाय्याने करणे, त्याला आपण तृतीय तत्पुरुष समास म्हणतो. उदाहरणार्थ बघा, क्रोधाविष्ट, क्रोधेन आविष्ट, न देव रक्षित, देवेन रक्षित, शर्करा मिश्रित, शर्करया मिश्रित, इथे आपल्याला मालाप्रमाणे चाललेल्या शर्करा अशा पद्धतीने आपण तृतीय तत्पुरुष समास घेऊ शकतो. त्यानंतर बघा आणखीन बुद्धिहीन, बुद्ध्याहीन, मातृसदृश, मात्रा सदृश, मासपूर्व, मासेन पूर्व आणि विद्यायुक्त, विद्यायुक्त. तर अशा पद्धतीने बाळांनो हा तृतीय तत्पुरुष समास होतो. चतुर्थी ओळखण्यासाठी अतिशय सोपी आहे. ज्या पदार्थापासून एखादा पदार्थ बनतो तो पदार्थ किंवा ज्यासाठी असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा ती चतुर्थी विभक्ती येते. घटमृत्तिका, घटाय मृत्तिका, मृत्तिपाषाण, मूर्त पाषाण, मूर्ती पाषाण म्हणजेच काय, पाषाणापासून मूर्ती बनवली जाते. घटमृत्तिका म्हणजे काय, तर माती वापरून बनवलेला घडा, म्हणजे एखादी वस्तू ज्या वस्तूपासून बनवली असेल तेव्हा असा जेव्हा शब्द वापरला जातो तेव्हा चतुर्थी तत्पुरुष समास येतो, लक्षात ठेवायचं आहे. आणखीन काय सांगितलेलं रे बाळांनो, तर अर्थ असं जर शेवटी लागत असेल, म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल बघा, सुखार्थ, सुखासाठी, सुखाय अयम, तेव्हा सुद्धा चतुर्थी तत्पुरुष समास येतो. सुखार्थम बघितलं आपण, सुखाय इदम असं जरी म्हटलं तरी चालेल. संतोषार्थम, संतोषाय इति, तेव्हा सुद्धा आपण चतुर्थी तत्पुरुष समास वापरतो. बरं, आणखीन कधी रे, तर एखाद्यासाठी काहीतरी द्यायचं असेल, आपल्याला बघितलंय संप्रदानम असं जेव्हा येतं तेव्हा संप्रदान कारकण असेल तरी सुद्धा त्या कारक विभक्तीमध्ये चतुर्थी विभक्ती येते. जसं की गुरुदक्षिणा, गुरूंसाठी दिलेली दक्षिणा, गुरुवे दक्षिणा, तपोवनम, तपसेवनम, तपासाठी असलेले वन, तपसेवनम, श्रीकृष्ण पर्णमस्तुम, श्रीकृष्णाय अर्पणम. म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट आपण दुसऱ्याला देतो असा जेव्हा संदर्भ त्या वाक्यामध्ये येतो तेव्हा सुद्धा चतुर्थी तत्पुरुष समास येतो. देन पुढे जाऊया आपण पंचमी तत्पुरुष विभाग समासह, आणि त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचंच आहे बाळांनो, भय, भीत, त्रस्त, निवृत्त, विमुख, मुक्त, रक्षित, पतित असे जर काही शब्द येत असतील उत्तरपदी तर आपण तिथं पंचमी तत्पुरुष समास असं म्हणतो. व्याघ्र भीत, व्याघ्रात भीत, त अपादानम, आपल्याला माहिती एखाद्यापासून वियोग होणे, दूर जाणे, लांब जाणे, आणि अक्षराच्या आपल्या त्या प्रथम अक्षराच्या शेवटी त जर हलंत असेल तर आपण तिथं पंचमी तत्पुरुष समास वापरला असं म्हणतो. वृक्ष पतित, वृक्षात पतित, झाडावरून पडलेले. सेवा निवृत्त, सेवा याहा निवृत्त, पंचमी तत्पुरुष समास. आणि पापमुक्त, पापात मुक्त. त्यानंतर पुढे जाऊया षष्ठी तत्पुरुष समास. तुम्हाला माहिती आहे यामध्ये सुद्धा आपल्याला अवयव, अवयवी आहे किंवा मग सेवाभावी आणि रिलेशनशिप असं आपल्याला माहिती आहे. रिलेशनशिप असेल किंवा मग काही कंपाऊंड्स असतील, जिम्स असतील, तर अशा वेळेला आपल्याला काय करतो आपण, तर षष्ठी तत्पुरुष समास वापरतो. बघूया, राजपुत्र, राजाचा पुत्र म्हणून राज्ञः पुत्रः, चे तिथं षष्ठी विभक्ती लागलेली आहे. वृक्षपर्णानी, झाडांची पाने, वृक्षस्य पर्णानी, आणि म्हणून तो तिथं षष्ठी विभक्ती तत्पुरुष समास झालेला आहे. नदी प्रवाह, नद्याहा प्रवाह, पितृगृहम, पितृगृहम, वडिलांचे घर, पितुः गृहम, म्हणून षष्ठी तत्पुरुष समास लागलेला आहे.
त्यानंतर पुढं जाऊया आपण सप्तमी तत्पुरुष समास. स्थित मग्न पर असक्त कुशल रत. लक्षात ठेवायचं कुशल रत म्हणजे एखादी गोष्ट प्रावीण्य असेल, एक्सलंट म्हणतो आपण, अगदी खूप खूप आणि खूप प्रावीण्य मिळवणारी असेल. रत आणि कुशल असं जर स्थित मग्न असे जर उत्तरपदी शब्द येत असतील तर तो नक्कीच आपल्याला सप्तमी तत्पुरुष आहे. फारसा विचार करत बसायचं नाही आहे, लगेचच आपल्याला ह्या भाषेच्या खुणा ओळखायच्या आहेत आणि पुढं जायचं आहे. जसं की उदाहरणार्थ बघा, क्रीडापटुहू म्हणजे क्रीडेमध्ये पटाईत असलेला, क्रीडायाम पटुहू. व्यसनासक्त व्यसनात लीन झालेला, व्यसने आसक्त. कार्यरत कार्येषु रत सप्तमी तत्पुरुष समास. मार्गे स्थित मार्गात असलेला, मार्गे स्थित. ध्याने मग्न ध्यानमग्न ध्याने मग्न. तरी अशा पद्धतीनं हा सप्तमी तत्पुरुष समास झाला बाळांनो. पुढं जाऊया आपण अतिशय महत्त्वाचा समास अव्ययभाव समास. अव्ययभाव समासामध्ये लक्षात ठेवायचं की त्याच्या विग्रहामध्ये सह अनुसृत्य, बघा विग्रहामध्ये सह अनुसृत्य अनतिक्रम्य असे उत्तरपदी आपल्याला विग्रह करताना मिळतात. म्हणजे च्याप्रती च्याकडे, किंवा आपण असं म्हणूया की ज्याच्या समासामध्ये त्या समासामध्ये बघा विग्रह करत असताना अर्थपूर्णतः भिन्न झालेला आहे. पूर्वपद आणि उत्तरपद यांचा काही संबंध विग्रह करताना लागत नाही आणि मुळात म्हणजे या समासाच्या सुरुवातीचं अक्षर हे अव्यय असतं. अशा समासाला आपण अव्ययभाव समास असं म्हणतो. उदाहरणार्थ प्रतिदिनम दिने दिने अव्ययभाव समास म्हणजे प्रत्येक दिवशी. प्रतिमासम मासे मासे म्हणजे प्रत्येक महिन्याला. इथंही आपल्याला अव्ययभाव समास. प्रतिवर्षम वर्षे वर्षे प्रत्येक वर्षी पडलेला आहे बघा. प्रत्यहम तर पडतोच पडतो नेहमी, लक्षात ठेवायचं. अहणी अहणी त्याचा काय येतो बघा, प्रत्यहमचा अहणी अहणी हा त्याचा विग्रह येतोय आणि तोही अव्ययभाव समास आहे. यथा क्रमम क्रमम अनुसृत्य अव्ययभाव समास. यथाशक्ती शक्तिम अनुसृत्य अव्ययभाव समास. यथामती मतीम अनुसृत्यम तोही आपल्याला अव्ययभाव समास येणार आहे. यथाविधी विधिम अनुसृत्यम. यथेच्छाम इच्छाम अनुसृत्यम. सहर्षम हर्षेण सह. त्याच्यानंतर बघा सादरम आदरेण सह. तर अशा पद्धतीनं बाळांनो हा आपल्याला अव्ययभाव समास येणार आहे. बऱ्याच वेळेला परीक्षेला तेच समास पडतात, तर लक्षात ठेवायचा, अभ्यास करायचा आणि जाताना फक्त 5 ते 10 मिनिटासाठी हा व्हिडिओ तुम्ही ऐकून जायचा आहे. त्यानंतर बघा उपपद तत्पुरुष समास कसा ओळखायचा. तर बाळांनो उपपद तत्पुरुष समास ओळखत असताना अजिबात अवघड नाही. पूर्वपद आणि धातू कसा असतो, तो पूर्वपद हा नेहमी लक्षात ठेवायचं. पूर्वपद हा विभक्ती प्रत्यय असतो आणि त्याच्यामध्ये पुढं जाऊन द्वितीय तृतीय आणि सप्तमी एवढेच आपल्याला लावलेले असतात. लुटलकारामध्ये प्रथम पुरुषामध्ये धातू येतो त्याचा, तेव्हा तिथं काय होतो रे, तर उपपद तत्पुरुष समास होतो. जसं की पयोदह. पयोदह म्हणजे काय बघा, पयोदह तर पयोह ददाती इति. पयोदह म्हणजे काय, पाणी देतो तो. पयोदह त्यालाच आंबोदह असं सुद्धा म्हणतो आपण. तर तिथं घ्यायचं उपपद तत्पुरुष समास. सुवर्णकारः सुवर्ण करोती इति. सोनार जो सोने घडवतो तो. सुवर्ण करोती इति त्याला आपण उपपद तत्पुरुष समास असं म्हणतो. शास्त्रज्ञ शास्त्रम जानाति इति. शास्त्रम जानाति इति शास्त्रज्ञम. नृपः नृप पातीति. द्विपदभ्यम पिबतीति. सुलभः सुखेण लभतेति. अग्रणी अग्रे नायतीति. तर अशा पद्धतीने निर्जम आलेला आहे बघा, नीरे जायते इति उपपद तत्पुरुष समास. हा बोर्डाच्या परीक्षेला पडलेला प्रश्न आहे. नीरजम आपल्या 4थ्या पाठाच्या आधारे अनुसृत्य आलेला आहे तो. नीरे जायते इति म्हणजे जो पाण्यात उमलते ते. जायते मीन्स उमलते, विकसित पावते. नीरजम म्हणजेच कमळ. नीरजम तो उपपद तत्पुरुष समास आहे. ग्रामवासी ग्रामे वसती इति तोही उपपद तत्पुरुष समास आहे. सुखवह सुखेण वहती वाहयति इति. त्यानंतर कृतघ्नम कृतम हंती इति तर तोही उपपद तत्पुरुष समास आहे. तर अशा पद्धतीनं बाळांनो हा आपला उपपद तत्पुरुष समास झाला. त्यानंतर पुढं जाऊया आपण नत्र तत्पुरुष समास. अतिशय सोपा आहे बघा, ज्याच्या पूर्वपदाला अ किंवा अण आणि न म्हणजेच बघा अ आणि अण चा मराठीमध्ये आणि संस्कृतमध्ये वेगवेगळा अर्थ होतो. इथं संस्कृतमध्ये जेव्हा अ आणि अण येतं तेव्हा त्याचा नकार असतो. त्या वाक्यामध्ये न असं असतं. अचा अर्थ न म्हणजे नाही. पूर्वपदी जर एखाद्या शब्दाच्या पूर्वपदी अ किंवा अण असेल तर तिथं तो नत्र तत्पुरुष समास असतो. मग तो कसा ओळखायचा बघा बरं. तर आपण पुढं बघूया. तो ओळखत असताना अधर्म म्हणजे धर्म नाही, याच्याकडे धर्म नाही असा म्हणजेच आपण अधर्माचा विग्रह करतो. न धर्म नत्र तत्पुरुष समास. असत्यम म्हणजेच न सत्यम हाही आपल्याला नत्र तत्पुरुष समास येणार आहे. अयोग्य न योग्य नत्र तत्पुरुष समास.
अनादरः न आदरः नत्र तत्पुरुष समास, अनिच्छा न इच्छा नत्र तत्पुरुष समास, अनर्थः अनअर्थः नत्र तत्पुरुष समास. तर बघा बोर्डाच्या परीक्षेमध्ये एकूण तुम्हाला जे प्रश्न 3 गुणांसाठी समास ओळखायला येतात त्याच्यामध्ये एकतरी हा आपल्याला नत्र तत्पुरुष समास येतो आणि आत्ता मी सांगितल्याप्रमाणे तर त्यातला एखादा तरी पडल्याशिवाय राहत नाही. अगदी पडणारेच प्रश्न मी तुम्हाला सांगत आहे. त्यानंतर पुढं जाऊया बाळांनो, कर्मधारय समास. कर्मधारय समास अतिशय सोपा आहे. कसा ओळखायचा पहा, पूर्वपद आणि उत्तरपद याच्यामध्ये उपमान उपमेय संबंध असतो, म्हणजेच तो कर्मधारय समास आहे आणि प्रथमा तत्पुरुष समासामध्ये येतो. त्याच्यामध्ये बघा विशेषण विशेष संबंध लावलेले असतात. कसे, तर भोज राजः भोजा नाम राजा, भोज नाम राजा कर्मधारय समास. भारत देशः भारतम नाम देशः कर्मधारय समास. प्राचीन भाषा प्राचीना भाषा कर्मधारय समास. गुणविशेषः विशेष गुणः, मगाशी सांगितल्याप्रमाणे विशेषण विशेष संबंध इथं लावलेले असतात. उपमान आणि उपमेय जिथं असतात तिथं आपल्याला कर्मधारय समास येतो. घनश्यामः घन इव श्याम म्हणजे काळे असे ढग. कुसुम कोमलम कुसुमम इव कोमलम फुलाप्रमाणे कोमल, तोही आपल्याला कर्मधारय समास येणार आहे. ज्ञानदीपः ज्ञानम दीप इव कर्मधारय समास. विद्या धनम म्हणजेच आपण म्हणतो बघा विद्या हेच धन, विद्या इव धनम हाही कर्मधारय समास आहे. लक्षात ठेवा बाळांनो, अतिशय महत्त्वाचा. मग त्याच्यामध्ये घनश्याम तर पडलेलाच आहे प्रत्येक वेळेला परीक्षेला. घनश्याम घन इव श्याम आणि तो कर्मधारय समास येतो. ज्ञानदीप ज्ञानम दीपम इव ज्ञानासारखा दीप दिवा म्हणजेच तो कर्मधारय समास आहे. आणि विद्याधनम हे तिन्हीही तुम्हाला परीक्षेला पडलेले आहेत कर्मधारय समासाच्या उदाहरणामध्ये. तर अतिशय महत्त्वाचा अशा पद्धतीचा कर्मधारय समासाचं सुद्धा एखादं तरी उदाहरण आपल्या परीक्षेमध्ये पडतं. आणि बाळांनो शेवटी बहुव्रीही समास हा सुद्धा 1 गुणांसाठी आपल्या त्या पूर्णता समासाच्या चार्टमध्ये 6पैकी एक तरी असतो. बहुव्रीही समास ओळखायचा कसा बघा, पूर्वपद आणि उत्तरपदामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये बघा यस्य यस्या ययो येषाम यासाम अशा पद्धतीचा विग्रह करताना दिसतात. जसं की बघा नीलकंठ म्हणजे ज्याचा कंठ निळा आहे असा. मग त्याला आपण कसं म्हणायचं बघ संस्कृतमध्ये, तर नीलः कंठ यस्य सह, त्याला आपण त्याचा विग्रह केला नीलकंठचा, नीलकंठ यस्य सह, तो झाला बहुव्रीही समास. ईश्वरनिष्ठ बघा ईश्वरनिष्ठ, ईश्वरे निष्ठा यस्य सह, ज्याची देवावर भक्ती आहे असा. म्हणजेच काय रे, विग्रह करताना यस्य किंवा यस्या हा ययो हो असं जेव्हा विग्रह होतो तेव्हा तिथं बहुव्रीही समास होतो. तर बाळांनो अशा पद्धतीनं मी धावता आढावा तुम्हाला समासांचा घेतलेला आहे. तर जात असताना ऐका, आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा आणि मला कमेंट करून सांगा बाळांनो तुम्हाला मी सांगितलेलं समजलं का. ठीक, नमो नमः, धन्यवाद.